धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या प्रयत्नांना यश. नागाव येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 40 गावातील ग्रामस्थांना सनद वाटप. याबाबत अधिक वृत्त अशी की धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने यांनी पाठपुरावा करून धुळे जिल्ह्यातील सर्वच गावांसाठी या ठिकाणी धुळे तालुक्यातील सर्वच गावातील ग्रामस्थांसाठी सनद वाटपासाठी प्रयत्नशील राहिले व ते प्रयत्नांना आज यश आले असून आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सनद वाटपाचा कार्यक्रम नगाव येथील दवा एन पाटील शैक्षणिक संकुल आवारात सदर कार्यक्रम सनद वाटप कार्यक्रम पार पडला. तर यावेळेस नगाव येथे स्वामित्व योजनेअंतर्गत धुळे ग्रामीणमधील 40 गावातील सुमारे 3000 ग्रामस्थांना हक्काची सनद वाटप कार्यक्रम आज घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, सीओ अजित शेख, धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी सभापती अरविंद जाधव सर, माजी उपसभापती विद्याधर पाटील, माजी जीप सदस्य आशुतोष पाटील, किशोर आल्लोर, तिकी सरपंच श्रीराम पाटील, आर के बापू माडी, अविनाश भामरे, धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी 3000 ग्रामस्थांना सनद वाटप कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांनी विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मधील नागरिकांना शब्द दिला होता, जो आज खरा ठरला. त्यांनी शब्द पाळला. स्वतःच्या हक्काच्या घरात राहतात परंतु सनद नाही, त्यामुळे त्यांना हक्काची सनद मिळवून देण्याचा शब्द त्यांनी पाळला व तो पूर्णत्वाकडे नेत आहेत. आज 3000हून अधिक ग्रामस्थांना या ठिकाणी 40 गावातील 3000 ग्रामस्थांना सनद वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळेस नावरी, सातारणे, निमखेडी, आर्णी, रावेर, नवलनगर, दयाने, बोदगाव, सीताने, वणी, खुर्द, कुर्थे, आकलाड, नवलाणे, कुंडाणे, बेलाने, कुंडाणे, तिकी, अनकवाडी, मोरशेवडी, नंदाडे, बुद्रुक, चांदे, दोंदवाड, सोनेवाडी, बेहेड, सुकवत, डांगरी, रामी, वडणे, सुट्रेपाडा, बांबुर्ले, नेर, विश्वनाथ, खोडदड, मोरदड, आमदड, धमाने, सावडी, बेरडाणे, बेरडाई, शिरदाणे, डांगरी, सांजोरी, नंदाडे, खुर्द, जुन्नेर, मडाणे आदी गावांचा समावेश असून या लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा पुरावा म्हणून सनद या ठिकाणी प्राप्त झाली असून आज आनंदी दिसून आले व सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी राम बदाने यांचे आभार व्यक्त केले. तर यापुढील टप्प्यात या ठिकाणी ग्रामस्थांना जामफळ धरणातून पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू व त्यासाठी आपण पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आम्हाला सहकार्य करावे असे आव्हान या ठिकाणी या प्रसंगी धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांनी केले. आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये या क्षणाला साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित पालकमंत्री सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांचं आपण तिथं टाळ्या वाजवून इथं स्वागत करायचं आहे. आज आपल्या भूमी अभिलेख विभागाच्या तर्फे आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व ग्रामपंचायतीच्या अंडर असलेल्या सर्व घरांना हक्काचं सिटी सर्वेचा 7/12चा उतारा, 7/12ची सनद, प्रॉपर्टी कार्ड जे गेले अनेक वर्ष ही प्रलंबित होती. पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये व माझ्या पाठपुराव्याने आज अक्षरशः आपल्या सर्वांच्या सोबत आपण हा बघतोय. अशा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेब, आदरणीय उपस्थित असलेले माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय बाबासाहेब सुभाषजी भामरे,
धुळे जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अजितजी शेख साहेब, आदरणीय भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब खलाने, आदरणीय माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय धरतीताई देवरे, आदरणीय जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय अरविंदजी जाधव सर, आदरणीय जिल्हा परिषद सदस्य आशुतोष दादा पाटील, आदरणीय उपसभापती भैयासाहेब पाटील, आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय आमचे सन्मित्र पंकजदादा कदम, या विभागाचे उपस्थित असलेले सर्व तालुक्यातील भूमी अभिलेख या विभागाची सर्व अधिकारी मंडळी व ज्यांना आज हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी होतोय ते आमचे सर्व धुळे तालुक्यातून आलेले सर्व नागरिक, सन्मान्य ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, या कार्यक्रमासाठी 8 दिवसापासून मेहनत घेणारे आमची सर्व तरुण मंडळी, सभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो. त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझ्यासारख्या 32 वर्षाच्या तरुणाला विधानसभेचं सदस्य केलं. या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्ही मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करत असताना मी माझ्या मनामध्ये संकल्प केला की ग्रामीण भागातल्या तळागाळातील लोकांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी अडीअडचणीच्या समस्येचं निराकरण हे माझ्या हातून झालं पाहिजे. याच्यासाठीच मी 1 वर्षापासून कामाला लागलेलो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम पार पडतोय. आम्ही ज्या पार्टीमध्ये काम करतो, ज्या कमळाच्या निशाणीसाठी आम्ही सर्वजण काम करतो, त्या ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो ते देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही भारतीय जनता पार्टी संबंध देशामध्ये काम करते आहे. 2014ला आपण जेव्हा लोकसभेला मोदी साहेबांना निवडून दिलं तेव्हा मोदी साहेबांनी निवडून आल्याच्या नंतरनं ज्या पंतप्रधानांनी डोळ्याला स्वतःने गरिबी बघितली होती, गरिबीची समस्या बघितलेल्या होत्या, ग्रामीण भागातल्या लोकांना कुठल्या अडीअडचणीला रोजचं सामोरं जावं लागतं या गोष्टीकडे स्वतः त्यांचं बारकाईने लक्ष होतं, असे पंतप्रधानांचे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत. आणि त्या मोदी साहेबांनी या ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्या हक्काची सनद मिळाली पाहिजे ही घोषणा जवळजवळ 2014 ते 2019 मध्येच केली होती. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना या मागच्या अलीकडच्या 2014 ते 19 असेल, नंतर या मागच्या 2.5 वर्ष असेल आणि आता 1 वर्ष असेल, तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज आपला संबंध महाराष्ट्र इथं काम करतोय आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये राबवल्या जात आहेत. आपण सर्वजण इथं ग्रामीण भागामध्ये राहतो, अनेक अडीअडचणींना आपल्याला रोजचं सामोरं जावं लागायचं. आपल्या इथं महिला मंडळी उपस्थित आहेत, सर्वांना उज्ज्वला गॅस पासून पंतप्रधान आवासच्या घरकुलापर्यंत हे सर्व लाभ हे मोदी साहेबांच्या शासनामधनं आपल्या सर्वांना तिथं मिळाले आणि त्याची सुरुवात प्रत्यक्षदर्शी तिथं झाली. ती सुरुवात होत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामपंचायतींचं 50% राजकारण किंवा ग्रामपंचायतींच्या 50% निवडणुका हे भाऊ जर कुठल्याही मुद्द्यावर होतात तर तुमच्याकडे तुमच्या हक्काचा सातबारा आहे का, अशा मुद्द्यावर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तिथं होतात आणि वर्षानुवर्ष आमच्या आजोबाच्या वयाचे लोक इथे, माझ्या वडिलांच्या वयाचे लोक इथे, अनेक वर्षानुवर्ष लोक ग्रामपंचायतींच्या किंवा सिटी सर्वे ऑफिसच्या किंवा तलाठी सर्कलच्या कार्यालयाच्या चक्रा मारून मारून दमले, पण स्वतःच्या हक्काचा सातबारा किंवा सिटी सर्वेचं नाव हे त्यांच्या नावाने झालं नाही. हे मागच्या काळामध्ये 10-15 वर्ष 20 वर्ष हे लोक अक्षरशः तिथं होरपळले गेले, हे प्रश्न तिथं सोडवले जात नव्हते. जेव्हा मी 1 वर्षाच्या पूर्वी आमच्या सर्व प्रशासकीय लोकांची मिटिंग घेतली आणि आम्ही सर्वांनी सुरुवात केली की ग्रामपंचायतीकडनं जे जे दप्तर आम्हाला भूमी अभिलेखाला हँडओव्हर होईल ते सगळ्या दप्तराची नोंद सिटी सर्वेला गावठाण जमिनीला ज्याला 8 नंबरचा भूगोटाचा उतारा आपल्याला मिळायचा, पण त्या उताराले बँक मध्ये जावानंतर कोणीच आपली उभा करत नाही, करत का उभा. आणि मग आपल्याला तिथं मागणी व्हायची की सिटी सर्वेचा उतारा तुम्ही तिथं उपलब्ध करून द्या, जेणेकरून तुमच्या हक्काचा सातबारा असला, हक्काची सनद असली तरच तुम्हाला बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्ज उपलब्ध होईल, तरच तुम्हाला खऱ्या अर्थानं एका घराच्या मालक असल्याचं जी भावना आहे, जी बापजाद्यापासून पंजोबांपासून आजोबांपासून तुमच्या नावाने ते घर होतं, पण या सगळ्या माय माऊल्या फिरायच्या, काय भाऊ त्या बिचाऱ्या माय माऊलीचं मुलगा राहायचा नाही, कोणाचा
नवरा वारलेला राहायचा आणि त्या आज्या आमच्या मागे फिरायच्या की भाऊ मला नाव ना काही 7-12 वहिनी राहिना. मी बँक मध्ये असतो, बँक मला विचारस की तू हक्काना सिटी सर्वांना 7-12 कोटे. आणि या सर्व गोष्टीची अडचण ही आज आपण इथं सोडवण्याची सुरुवात केलेली आहे. धुळे तालुक्यामध्ये भाऊ आमचे 150 खेडे आणि त्या 150 खेड्यांमध्ये 131 ग्रामपंचायतींमध्ये आम्ही हा सर्व कार्यक्रम राबवण्याची सुरुवात आज केलेली आहे. आज प्रजासत्ताक दिनाचा चांगला शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्ताच्या निमित्तानं आम्ही ही सुरुवात आज पालकमंत्र्यांच्या हस्ते इथं सुरू करणार आहोत. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये गावोगावी जाऊन, घरोघरी जाऊन आम्ही लोकांना त्यांच्या घराचे सनद हे स्वतः तिथं वाटणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आमची यंत्रणा एकदा कामाला लागली का आपल्याला सर्व गोष्टी या घरपोच प्राप्त होतील. हे या निमित्ताने या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आशावाद करतो. आपण मोठ्या प्रमाणामध्ये असतील की आमच्या ड्रोनचा सर्वे भूमी अभिलेख विभागाने केला. एखाद्याची बापजाद्यापासून जर 2000 स्क्वेअर फूटची जागा असेल किंवा घर असेल, पण ती जर तुम्हाला आता 1000 स्क्वेअर फूटची मिळाली तर तुम्ही परत आमच्या शिक्षकांकडे किंवा आमच्या कार्यकर्त्यांकडे किंवा आमदार कार्यालयामध्ये जर संपर्क केला की तुमची 1000 स्क्वेअर फूट आहे पण बापजाद्यापासून आमच्या ताब्यामध्ये 1500 होती, 1300 होती, 1200 होती, काय तुम्हाला भाषामधून 1 चष्मा 2 येल 1 येल असं काहीतरी म्हणतो मला माहित नाही, ते म्हणून आम्ही केअर फूट समजत. पण हे जेवढं तुमचं घर असेल आणि जर आम्ही खासगीमध्ये पंच कमिटी करतोय तालुक्यामध्ये, ही पंच कमिटी हे आम्हाला सर्व पक्षीय लोकांना पंच कमिटी आम्ही त्याच्यामध्ये करतोय. ही करायची याच्यासाठी गरज आहे की एखाद्या वेळेस ग्रामपंचायतीमध्ये खालच्या प्रकारचं राजकारण होतं. 8 नंबरचं पुस्तक त्यांच्या ताब्यामध्ये असतं. अनेक ग्रामसेवक असतील, अनेक रोजगार सेवक असतील, ग्रामपंचायतचे काही खालचे कर्मचारी असतील आणि एकमेकाचं काही उणं दुणं एकमेकाच्या सोबत काढायचं असलं तर ते तर काळाखोड झालेली आपल्याला मागच्या काळामध्ये बघायला मिळते. आणि मग त्याचं जेव्हा 1000 स्क्वेअर फूटचं असेल तिला खोडून 500 स्क्वेअर फूट करतात, एखाद्याचं 500 असेल त्याला खोडून 1500 स्क्वेअर फूट करतात. म्हणून त्याला जसं पटेल तसं आपण त्याला हातात देणार नाही. आपण तिथं सर्व पक्षीय लोकांची एक पंच कमिटी करणार आहोत सीओ साहेब, आणि तुमचे सर्व प्रशासकीय लोक पण त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि त्याच्यामधनं स्पेशल ग्रामसभा, त्याच्यामध्ये मी स्वतः तिथं उपस्थित राहून प्रत्येक गावाच्या चावडीवर जाऊन प्रत्येक गावाच्या पारावर बसून या लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील की एखाद्याचा 1000 स्क्वेअर फूटचा घराचं होतं पण त्याला 1200 पाहिजे होती, मग त्यांनी लगेच अर्ज करायचा, आम्ही त्याला ती सुद्धा सोडवणूक त्याच्यामध्ये देऊ. आणि एखाद्याने जर ग्रामपंचायतीच्या खालच्या लेवलचं राजकारण जर माझा ग्रुपचा असेल किंवा कोणत्याही ग्रुपचा सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल तर त्यांनी जर काही खाडाखोड केली असेल आणि जर पंच कमिटीने सांगितलं की यांना यांच्या बापदाद्यापासून एवढी जागा तिथं होती आणि असं जर 5-50 लोक जुने जे ज्येष्ठ लोक असतात गावामध्ये सर्व समाजाचे मिळून जर त्यांनी सांगितलं की हे एवढी जागा ही एवढ्या या लोकांची होती, यांना तेवढी देण्यात यावी, तर आम्ही सर्व भूमी अभिलेखच्या लोकांना पाठपुरावा करून त्या संबंधित शेतकऱ्याला किंवा त्या संबंधित घर मालकाला तेवढी जागा आम्ही त्या माणसाच्या नावावर तिथं करणार आहोत. याची सुरुवात, कारण की काय होतं शिवसाहेब, आपण जर सुरुवातच करणार नाही तर कुठं ती अडचणी आहेत ते आपल्याला समजू शकत नाही. आज आपण सुरुवात करतोय, मग जेणेकरून रोज लोकांच्या अडीअडचणी आल्या काय आपल्याला त्याच्यामध्ये ते सोडवणूक करायला त्यामध्ये सोपं पडणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची आज आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही तिथं सुरुवात करतो आहे. आणि ही सुरुवात करत असताना आपल्या सर्वांना आज खऱ्या अर्थानं घर मालक झाल्याचा दर्जा हा भारतीय जनता पार्टी व जयकुमार भाऊ पालकमंत्री आदरणीय सुभाष बाबा भामरे माजी खासदार यांच्या सर्वांच्या पाठपुराव्याने तुम्ही जी आम्हाला ताकद दिली त्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावर आम्ही हे काम करू शकलो, याचा आज आनंद आम्हाला या निमित्ताने आहे. आम्ही 1 वर्षामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम केले पण त्या कार्यक्रमांना सांगण्याचा हे व्यासपीठ नाही. भाऊ मी तुम्हाला 1 वर्षाचा आमचा जर तुम्हाला आम्ही कामांचा आढावा मांडायला आम्हाला आज तासभर इथं लागेल, पण आम्ही इथं सर्व लोकांनी मिळून प्रत्येक विभागाला 2-2, 3-3 लोक या विभागाला आम्ही काम करण्यासाठी दिलेले आहे. त्याच्यासाठी रोजच्या लोकांच्या समस्याचं निराकरण हे माझ्या विधानसभा सदस्य या नात्याने रोज लोकांच्या सोबत समस्येचं निराकरण झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. आपण स्वतः मागच्या काळात जेव्हा रोजगार हमी मंत्री होतात तेव्हा कधी न पोहतो या तालुक्याला 5 ते 6 हजार विहिरीचा देण्याचा विक्रम आपण केला होता. त्याच्यानंतर 4000चा टप्पा दिला. असं एकत्र 10,000 लोकांना आपण विहिरी तिथं दिल्या. हे फार मोठं काम आपलं भाऊ त्या तुमच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आमच्या तालुक्यासाठी झालेलं आहे. म्हणून आमचा तालुका सुद्धा तुमचा कायमस्वरूपी आभार. आणि तुम्ही या जिल्ह्याचे सुपुत्र आहात,
म्हणून तुमचं कर्तव्य जरी असलं पण आम्ही तालुका म्हणून तुमचं मनापासून इथं आभार व्यक्त करतो. आज या चांगल्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने तालुक्यातले सर्व आमचे ज्येष्ठ मान्यवर आले. इथं प्रत्येक गावावाईज आणि प्रत्येक सर्कल वाईज आणि तलाठी वाईज आम्ही इथं तुमचं फलक इथं गावाचं लावलेलं आहे आणि तुम्ही तिथं संपर्क केला. तुमची काय 200-500 रुपयाची पावती असेल ती तिथं तुम्ही भरली का आजच बहुत जागेवर तात्काळ आज 4 ते 5 हजार घरांना आम्ही आज सनद वाटपाचा इथं कार्यक्रम पहिल्या टप्प्यात घेतलाय. या तालुक्यामध्ये 80,000 घरं आहेत भाऊ. 80,000 घरं पक्की बांधकामामध्ये, 40-50 हजार कच्चे बांधकाम मध्ये आहे. पण त्या 80,000 घरांना हक्काचा सातबारा हा आपल्या माध्यमातून टप्प्याटप्प्यामध्ये मिळावा. एकदम एवढे लोक आपण तालुक्याचे बोलवू शकत नाही, एवढं अरेंजमेंट करू शकत नाही. म्हणून टप्प्याटप्प्यामध्ये 4-4, 5-5 हजार लोकांचं सनद ही वाटपाचा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. ही सनद वाटप असताना आपल्याला काही अडीअडचणी वाटल्या तर त्या विभागाच्या लोकांच्या सोबत मी माझ्या आमदार कार्यालयाचे सुद्धा कर्मचारी तिथे बसवलेले आहेत. तुमची काही अडीअडचण असेल तर तिथे तुम्ही नोंदवा आणि काही अडचण असेल तर त्या मुलाचा नंबर तुम्ही तिथून घेऊन जा. आम्ही गावात आल्याच्या नंतर अजून तुमच्या काही समस्या असतील या विषयामधल्या तर त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून तिथं होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भाऊ आपल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधले हा भूमी अभिलेख हा एक सेक्टर झाला. दुसरा सेक्टर जो आमचा तहसील कार्यालयातला आहे त्याच्यामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये आता काम हाती घेतलेले की घरोघरी जाऊन जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड घरोघरी जाऊन ते जीर्ण झालेले रेशन कार्ड बदलून द्यायचे. नवीन सुना आहेत त्या नवीन सुना त्या नावामध्ये ऍड झालेल्या नाही रेशन कार्ड मध्ये आणि त्या ऍड करण्याचं काम आम्ही करतोय. काही जुने आजी आजोबा वारलेले आहेत ते नाव उडलेले नाही आणि त्याच्यामुळे जर एखाद्या वेळेस महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आपल्याला वैद्यकीय उपचाराला लागतं, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपलं ऑनलाईनचं रेशन कार्ड तिथं मागतात आणि मग तिथं गेल्यानंतर ना नवीन सुना बेट्यांना तिथं फार त्रास तिथं होतो आणि मग काहीतरी चिरीमिरी देऊन त्यांना ते रात्र ते कार्ड तिथं घ्यावं लागतं. आणि म्हणून भाऊ पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन या जीर्ण झालेल्या रेशन कार्डांना हे अपडेटेड रेशन कार्ड हे माझ्या माध्यमातून तिथं वाटप आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार. त्याच्या कामाची सुरुवात देखील आम्ही 1 जानेवारीपासून सुरू केलेली आहे आणि त्याला एक टप्पा एक गावामध्ये आमचे लोक 40 गावं ते पहिल्या टप्प्यामध्ये ते पण आहेत. जसं आम्ही आयुष्यमान भारतचं कार्ड वाटलं भाऊ 1.25 लाख लोकांना हे घरपोच जाऊन आम्ही तिथं कार्ड वाटलं. जवळजवळ 2 लाख कार्ड आम्ही तिथं स्वतः लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन वाटले का नाही वाटले. आणि ही सुविधा दिली म्हणूनच राम बदानेला तुम्ही सर्वांनी मतदान केलं हे सुद्धा आम्हाला या निमित्ताने माहिती आहे. काही गावं असे आहेत भाऊ फक्त 200-200 घरांचे गाव आहेत. काही दयाने बयाने वडणे 300 घरं 400 घरं. एकच आमचा माणूस गेला तरी अख्ख्या गावाचा सर्वे करून आणतो की 500-500 स्क्वेअर फूटचे किती घरं लावायचे आणि 1000-1000 स्क्वेअर फूटचे किती घरं लावायचे. पण आपलं तालुक्याचं दुर्दैव असं होतं की वर्षानुवर्ष या प्रश्नांकडे कोणी खोलून बघत नव्हतं आणि याला वर्षानुवर्ष असं दे म्हणतो आपण कचऱ्यासारखं पडलेलं आहे आणि त्याच्याकडे कोणी ढुकून बघत नव्हतं. पण जसं आपलं शासन आलं तुम्ही सर्वांनी आम्हाला ताकद दिली, आम्ही विधानसभेचे सदस्य झालो आणि आम्ही आता हे एक प्रश्न या तालुक्याचा सोडवण्याचं काम आम्ही करतोय. तुमच्या माध्यमातून भाऊ आम्हाला अजून एक प्रश्न हा येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही आलेत पालकमंत्री आल्यानंतर पालकांकडनं काय काय मागायचं याच्यासाठी आम्हाला आता काय बोलून काय नाही असं झालेलं आहे. पण आता आम्ही काल परवा गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क केला भाऊ. त्या तालुक्यामध्ये जे 2-4 बाबासाहेब भामरेंच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून सुलवाडे रामपत कनोलीची उपसा सिंचनची योजना मंजूर झाली ती आता पूर्णत्वास येते. तिचं 80% काम पूर्ण झालंय. पण त्याच्यामध्ये जे काही 2-4 प्रश्न राहून गेलेत त्याच्यामध्ये आमचा कळीचा मुद्दा आहे की आमच्या बोरी परिसराच्या मध्ये पांजण डावा कालव्याच्या गिरण्यामधले जे पांजण डावा कालवा आलाय भाऊ त्याच्या पाटचारे आमच्याकडे 9-10 पाटचारे आलेले आहे. त्या पाटचाऱ्यांना कायमस्वरूपी आरक्षण तिथं मिळालेलं नाही. जुन्या काळामध्ये त्यांना फक्त उपलब्धतेच्या नुसार हे आरक्षण देण्यात आलं आणि त्याच्यानंतर फक्त उपलब्धतेच्या नुसार दिलं. त्याच्यानंतर त्यांना रब्बीचं आवर्तन मिळत नाही, उन्हाळ्याचे 2 इकली आवर्तन मिळत नाही. म्हणून आमची मागणी असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांकडे येणार आहोत. आमच्या तालुक्यातले जेवढे लोक आम्ही गाड्या भरून तिथं मुंबईला येणार आणि तुमच्याकडनं सर्वांकडनं सरकारकडनं हक्कानं तिथं आमच्या हक्काचं धुळे तालुक्याचं पाणी इथं मागणार आहोत आणि जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना हे 12माही पाणी या पांजण डाव्या कालव्यावरच्या जेवढे गावं आमचे तिथं येतात त्या सर्व गावांना तिथं मिळालं पाहिजे. याच्यासाठीचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये भाऊ करणार आहोत. त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल. याच्यासाठी आपण या
कार्यक्रमाला मदत कराल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमात केलेला आहे. नरेंद्र मोदी साहेब हे सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आले. त्यांची आई चुल्याच्या फुकणीवर भाकरी बनवायची आणि त्यांनी पाहिलं की मनी मायले कितला त्रास होय, आणि ज्यावेळेस ते देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी सगळ्यांना गॅस सिलेंडर द्यायचा विचार केला. हे कदाचित मला वाटतं कुठल्याही नेत्याच्या लक्षात आलं नसतं असं त्यांनी ते काम केलं. पण त्यांनी सांगितलं, जर दिल्लीवरनं मी 100 रुपये पाठवू तर आमच्या गल्लीमध्ये गावामध्ये बसलेल्या माणसाच्याकडे हे 100च्या 100 रुपये पोहोचले पाहिजे. त्याचा स्वाभिमान राखला गेला पाहिजे. तो कवे तलाठीकडे, कवे पुढारीकडे, कवे तहसीलदारकडे कुठे कुठे फिरी. आणि म्हणून हा आमचा स्वाभिमानी भारताचा माणूस कोणाकडे जाणार नाही, कोणाकडे मागणार नाही, सरळ त्याच्या खात्यामध्ये पैसे पोचतील म्हणून जनधनचं खातं उघडलं. आणि आज दिल्लीवरनं जर 6,000 रुपये पाठवले तर तुमच्या खात्यावर 6च्या 6,000 पोचत असतात. ही किमया कोणी केली असेल तर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी केली. आणि म्हणून देशामध्ये अनेक योजना त्यांनी आल्या. मग ती जनधनची योजना असेल, ती आपल्या खात्यावर बँकेची योजना असेल, त्याच्यामध्ये घरकुलची योजना असेल, त्याच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या हर घर नल हर घर जलची योजना असेल, त्या घरामध्ये गॅस सिलेंडर असेल, त्याची उज्ज्वला योजना असेल, त्या घरामध्ये आरोग्याची व्यवस्था असेल, त्याच्यासाठी आयुष्यमान भारतची योजना असेल, त्याच्या घरामध्ये मुलांना शिकवण्यासाठी त्याच्या माध्यमातून स्किल इंडियाचा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर इन्शुरन्सचा कार्यक्रम असेल, शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानाने जगता यावं म्हणून किसान सन्मान योजना असेल, सिंचनाचा कार्यक्रम असेल, अशा अनेक कामं यादीच्या यादीमध्ये मला सांगता येईल. इतके कामं हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान काम करतात. आणि मागच्या 11 वर्षामध्ये या योजना टप्प्याटप्प्याने गावापर्यंत, पाड्यापर्यंत, पहाडांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. मध्यंतरी आपल्यावर एक मोठी परिस्थिती आली. एक कोविड नावचं रोग आपल्या देशामध्ये आलं. कोण म्हणे चीनी लोकांनी ते पसरवलं, कोण म्हणे कोणी पसरवलं. आता कोणी पसरवलं जाऊ द्या, पण भीतीचं वातावरण तयार झालं की कोणी जर कोणाला हात लावून दिला तर तो मरी जाय का काय. बाप पोरावरनं दूर पडायचा. का पडायचा की पोरगा जर जोडे उन्हात नको म्हणा रोग तुले लागी जाईल. आणि पोराला चिंता वाटायची म्हणा बाप